आज आपण प्रॅक्टिस सेट 31 पाहणार आहोत. चॅप्टर आहे प्रॉफिट आणि लॉस. 13वा चॅप्टर आहे. त्याआधी आपण काय करूया, प्रॉफिट आणि लॉस म्हणजे काय हे शिकू. म्हणजे आपल्याला हा प्रॅक्टिस सेट एकदम सोपा जाईल. प्रॉफिट म्हणजे काय आणि लॉस म्हणजे काय हे जर तुम्हाला माहीत असेल तरच तुम्हाला कळेल की हा प्रॅक्टिस सेटमध्ये नेमकं काय आहे ते. प्रॉफिट आणि लॉस. प्रॉफिटला मराठीमध्ये PROFIT, प्रॉफिटला मराठीमध्ये म्हणतात नफा. आणि लॉस LOSS, लॉसला काय म्हणतात तोटा. तोटा म्हणजे काय, आता समजा प्रॉफिट झाला म्हणजे काय, तर आपण काय केलं, समजा आपण एखादी ही घेतली, एखादी गाडी घेतली बरं का. एक गाडी घेतली आपण, समजायचं एक गाडी घेतली, अशी गाडीला 2 चाकं इथं. आणि ती गाडी आपण काय केलं, 500 रुपयाला घेतली बरं का. खेळण्यातली गाडी आहे, खरी नाही. ही 500 रुपयाला गाडी घेतली आपण. आणि आपण अशा लय गाड्या घेतल्या बरं का, 10 घेतल्या. आणि त्याच गाड्या आपण बाजारात नेऊन एक गाडी किती रुपयाला विकली, 600 रुपयाला एक गाडी विकली. तर आपल्याला किती रुपयाचा तोटा झाला की नफा झाला हे सांगणं म्हणजे काय, प्रॉफिट लॉस पाहणं. आता आपण 500 रुपयाला एक गाडी घेतली आणि ती 600ला विकली म्हणजे आपल्याला काय झाला, प्रॉफिट झाला ना, नफा झाला. आपण 100 रुपये एक्स्ट्रा घेतली त्यांच्याकडनं म्हणजे आपल्याला काय झाला, प्रॉफिट झाला म्हणजे नफा झाला. आपली कॉस्ट प्राइस म्हणजे काय, CP. आणि सेलिंग प्राइस म्हणजे SP. म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजे आपण किती रुपयाला ती गोष्ट घेतली या, आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय, तर विकली आहे किती रुपयाला, त्याला काय म्हणतात सेलिंग प्राइस. आणि ज्या किमतीमध्ये आपण गाडी घेतली त्याला म्हणतात कॉस्ट प्राइस, म्हणजे किती रुपयाला घेतली. आता लोक नाही का करीत, काय करतात, लई ते भाजीपालावाले असतात का नाही, ते लई माल घेतात आणि ते स्वस्त घेतात आणि आपल्याला काय करतात, थोडे पैसे वाढवून विकतात. म्हणजे ते ज्या लोकांकडून स्वस्त माल घेतात त्यांचा जो असतो कॉस्ट प्राइस, आणि ते आपल्याला विकतात ना तो काय असतो त्यांचा सेलिंग प्राइस, म्हणजे विकण्याची त्यांची किंमत असते. आणि यालाच प्रॉफिट आणि लॉस म्हणतात. एवढं सोपं आहे आणि एकदम सोपा प्रॅक्टिस सेट पण आहे. आता पहिला क्वेश्चन आहे, द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे काय, तर खरेदीची किंमत, आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय, तर विक्रीची किंमत. आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड आउट वेदर देअर वॉज अ प्रॉफिट ऑर अ लॉस अँड हाऊ मच इट वॉज. हा एक टेबल दिलेला आहे तुम्हाला. याच्यात काय दिले, कॉस्ट प्राइस म्हणजे आता समजा आपण काय करू, एक चिंटू नावाचा मुलगा आहे. त्या चिंटू नावाच्या मुलाने काहीतरी एक वस्तू घेतली. चिंटूला काय आवडत असेल बरं, चिंटूला स्पायडरमॅन, ठीक आहे, ते स्पायडरमॅन घेतला बरं का. तर तो स्पायडरमॅनची किंमत एवढी होती आणि त्यांनी एवढ्या पैशाला विकली, म्हणजे सेलिंग प्राइस, म्हणजे त्यांनी दुकानात जाऊन एवढ्या पैशाला विकली. मग त्याला किती झाला, प्रॉफिट झाला म्हणजे नफा झाला की त्याला तोटा झाला. जर नफा झाला असेल तर किती झाला, हाऊ मच म्हणजे किती, आणि तोटा झाला असेल तर तो पण किती झाला ते सांगायचं आपल्याला. पहिल्यांदा काय घेतलं आपण, चिंटू घेतलाय. मग काय करायचं, चिंटूची कॉस्ट प्राइस किती आहे, 4500. आणि त्याची सेलिंग प्राइस किती, विकण्याची म्हणजे SP किती आहे, 5000. म्हणजे आता इथं कोणती प्राइस मोठी झाली, सेलिंग प्राइस मोठी झाली की कॉस्ट प्राइस मोठी झाली, तर तो विकण्याची प्राइस त्याची किती झाली, मोठी झाली. म्हणजे त्याला काय होतं, इथं प्रॉफिट होतोय. प्रॉफिट म्हणजे त्याला नफा होतोय. मग काय करायचं, 5000 मधनं आपण काय करायचे, मोठी संख्या आहे ना ती आधी घ्यायची बरं का. इथं प्रॉफिट होतोय ना, तो काय करतोय, 4500 रुपयाला ती जे आहे स्पायडरमॅन तो विकत घेतोय. आणि तो 5000 रुपयाला एका चिंटू येतो, तो पिंटू नावाच्या मुलाला काय करतो, विकतोय. म्हणजे 500 रुपये काढतोय आणि आता 500 रुपयाचा तो काही पण खाईन आणि याला काढतोय येड्यात. 0तनं 0 गेला 0, 0तनं 0, इथं काय आहे ते 0, इथं 4, इथं 10तनं 5 गेले 5, म्हणजे 500 रुपयाचा, हे 500 रुपयाचा काय झालं, त्याला प्रॉफिट झाला. मग आपण इथं काय करायचं, प्रॉफिट आहे ना,
इथं लिहायचं प्रॉफिट. आणि किती रुपयाचा झाला तर 500 रुपयाचा झाला त्याला प्रॉफिट. आता इथं अंड्या नावाचा एक मुलगा आहे आणि इथं बांड्या नावाच्या मुलाला तो काय करतोय एक गाडी विकतोय असं समजू. ठीक आहे. आता 1 नंबरचं इथं होतं. आता आपण 2 नंबरचं इथं पाहूया. किती 2 नंबरला प्राईस किती आहे. कॉस्ट प्राईस म्हणजे CP किती आहे 4100. आणि सेलिंग प्राईस म्हणजे तो विकण्याची किंमत किती आहे 4090. म्हणजे 4100 रुपयाला घेतोय आणि काय करतोय 4090 रुपयाला विकतोय. हे 100 मोठे की 90 मोठे तर 100 मोठे. म्हणजे त्याला काय होतं लॉस होतो इथं. मग लॉस होतोय तर काय करायचं आपण ह्या कोणती जी संख्या मोठी आहे ना त्या संख्येमधनं छोटी संख्या वजा करायची. 4100 म्हणून आपण 4090 वजा केले यांची वजाबाकी केली तर खाली उत्तर किती येतं 10 उत्तर येतं. तर ह्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं लॉस होतोय. म्हणजे काय तर अंड्या नावाच्या मुलाला काय होते लॉस होतोय. तो काय करतो 4100 रुपयाचे घेतो आणि 4090 रुपयालाच विकतोय. म्हणजे त्याला 10 रुपयाचा लॉस होतोय. इथं ह्या 1 नंबरवाल्याने 500 रुपयाचं प्रॉफिट कमावला म्हणजे नफा कमावला आणि यांनी काय केलं लॉस कमावला. म्हणजे ह्याचा जो बिझनेस आहे तो बुडावला त्याने आणि ह्याने ह्याचा बिझनेस काय केला मोठा केला. आता 3 नंबरचं काय आहे एक गुड्डी नावाची पोरगी गुड्डी आहे आणि ती काय करते एका तिच्या मैत्रिणीला काय करते एक बाहुली घेते 700 रुपयाची बरं का. आणि तिच्या मैत्रिणीला कितीला विकते 799ला. तर मग आता काय करू गुड्डी काय करते कॉस्ट प्राईजमध्ये किती बाहुली घेते 700 रुपयाला आणि ती विकते कितीला सेलिंग प्राईज म्हणजे विकण्याची किंमत 799. मग किती 99 रुपयाचं ती प्रॉफिट काढते. म्हणजे ही जास्त किंमत आहे का नाही. कॉस्ट प्राईज म्हणजे आपण खरेदी करणं आणि सेलिंग प्राईज म्हणजे काय तर आपण विकणं. मग ती काय करते प्रॉफिट काढते PROFIT. मोठी संख्या कोणती आहे 799 डिवाइड बाय म्हणजे मायनस करायचं यांची वजाबाकी करायची. 799 मधनं 700 गेले खाली राहतात 99. म्हणजे इथं किती येतात इथे येणार 99 आणि इथे कितीचा प्रॉफिट आहे. प्रॉफिट आहे म्हणजे काय तर तिचा नफा आहे. आता 4 नंबरवालं काय घेऊ एक इथं कोण घेऊ एक आजोबा आहेत बरं का. ते काय करतात तर त्यांच्या बायकोसाठी एक साडी घेतात बरं का. ती साडी किती रुपयाला आहे नाही एक आजोबा इथं ते काय करतात त्यांच्या बायकोसाठी एक साडी घेतात 1000 रुपयाची. पण त्यांच्या बायकोला ती साडी आवडतच नाही. मग ते काय करतात ती साडी परत नेऊन किती रुपयाला विकतात 920 रुपयाला विकतात. म्हणजे त्यांना 80 रुपये कमी भेटतात. म्हणजे त्यांचं काय होतं लॉस होतो. म्हणजे याची कॉस्ट प्राईस किती आहे 1000 रुपये आणि ते सेलिंग प्राईस म्हणजे त्यांची विकण्याची किंमत किती आहे 920 रुपये. म्हणजे त्यांना काय होतं इथं लॉस होतोय. म्हणजे 1000 वजा 920 केल्यानंतर किती उत्तर येतं खाली राहतात 80 रुपये. म्हणजे त्यांना 80 रुपयाचा तोटा होतोय. म्हणजे आपण इथं असं लिहायचं तर असं लिहायचं लॉस किती रुपयाचा झाला 80 रुपयाचा लॉस केला आजोबांनी. कारण की आजोबांच्या आजीला साडी म्हणजे आजोबांच्या बायकोला साडी आवडली नाही. क्षण दुसरा अ शॉपकीपर बॉट अ बायसिकल फॉर ₹3000. शॉपकीपर म्हणजे काय तर दुकानदार. बॉट करणं म्हणजे काय तर बॉट करणं म्हणजे काय BUY बाय बॉट हे इंग्लिशमधलं पहिलं वर्ब आहे सेकंड वर्ब आहे थर्ड वर्ब आहे. ह्याला मराठीमध्ये बायला काय म्हणलं जातं विकत घेणेला म्हणलं जातं बाय. आणि म्हणजे बाय करणं म्हणजे विकत घेणं. बॉट केलं म्हणजे आपण विकत घेतलेलं आहे आणि हे पण म्हणजे आपली एक विकत घेण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे त्यालाच म्हणलं जातं बॉट. म्हणजे एका शॉपकीपरने सायकल काय केली 3000 रुपयाला विकत घेतली अँड सोल्ड द सेम फॉर 3400. हाऊ मच ऑज हिज प्रॉफिट. सोल्ड म्हणजे काय तर विकणे विकत घेणे बरं का.
विकत घेणे आणि आपण परत काय करणे, दुसऱ्याला विकणे. सेलचं असतं सोल्ड सेकंड वर्ब येते. इंग्लिशमधलं येते. तुम्हाला इंग्लिश आता येतं का नाही मला नाही माहिती, पण ते इंग्लिशमधले शब्द आहेत, त्याचा अर्थ असाच आहे. बाय म्हणजे काय, विकत घेणे, आणि सोल्डचा अर्थ सेल असतं ते फर्स्ट वर्ब, आणि त्याचं सेकंड वर्ब असतं सोल्ड. म्हणजे सोल्ड म्हणजे पण काय तर विकणे. म्हणजे त्यांनी विकलेली सायकल किती, 3,000 रुपयाला घेतली आणि 3,400 रुपयाला विकली. मग त्याला किती प्रॉफिट झाला, डायरेक्ट किती विचारले, किती प्रॉफिट झालाय. मग काय करायचं, बाईंग बॉट प्राइस किती आहे 3,000 आणि सोल्ड प्राइस आहे 3,400. सर त्याला इथं किती झालेला आहे प्रॉफिट. आपण काय करू, 3,400 मोठी संख्या आधी घ्यायची आणि नंतर छोटी संख्या घ्यायची. ह्यांची काय करायची वजाबाकी. तर आता 400 खाली 3 गेला 0 आणि ते 4 म्हणजे त्याला प्रॉफिट किती झाला तर 400 रुपयाचा झाला. मग इथं लास्टमध्ये लिहायचं द शॉपकीपर म्हणजे काय तर दुकानदार. द शॉपकीपर हॅज 4,000 रुपीज प्रॉफिट. म्हणजे त्याला एवढा प्रॉफिट झाला किती 400 रुपयांचा. एवढं छोटंसं उत्तर होतं दुसऱ्या प्रश्नाचं, ते संपलेलं आहे. प्रॉफिट आणि लॉस एकदम सोपं धडा यार, लक्ष द्या फक्त तुम्ही. तिसरा क्वेश्चन आहे, सुनंदाबाई बॉट मिल्क फॉर ₹475. शी कन्व्हर्टेड इट इंटू योगर्ट. योगर्ट म्हणजे काय माहिती का कोणाला, योगर्ट म्हणजे दही. म्हणजे सुनंदाबाई काय करते, मिल्क घेते 475 रुपयाचं आणि ती काय करते त्याचं दही करते आणि ते दही विकते 700 रुपयाला. हाऊ मच प्रॉफिट डीड शी मेक. मग किती पैसे ती प्रॉफिट कमावती, म्हणजे किती नफा काढती. एवढ्या किमतीला घेते आणि त्याचं दही करून एवढ्या महागाला विकती, तर मग किती प्रॉफिट काढती. म्हणजे सुनंदाबाई कॉस्ट प्राइस किती तिची, कॉस्ट प्राइस आहे 4, एवढी कॉस्ट प्राइस आहे. आणि तिची सेलिंग प्राइस म्हणजे तिची विकण्याची किंमत आहे एवढी 700 रुपये. 700 रुपयाला विकती ती. एवढं म्हणजे एवढं काढती बाबा ती बाई, एवढी हुशार आहे. तर मग आता काय करायचं, आपल्या इथं प्रॉफिटच सांगितलं ना, तिचा किती प्रॉफिट होतं आहे. मग प्रॉफिटसाठी PROFIT, प्रॉफिटसाठी काय करायचं, सेलिंग प्राइस SP असं सूत्र लिहिलं तर चालतं मायनस CP. आता आपल्याला असं करायचं, इथं 700 वजा 475 आणि यांची काय करायची इकडं वजाबाकी करून घ्यायची. तर शून्यातनं नाही जात, इथं पण 0, इथं राहिले 6, इथं राहिले 10, इथं गेला 9, इथं झाले 10, 10तनं 5 गेले 5, 9तनं 7 गेले 7, 8, 9, 2 आणि इथं किती राहिले 6तनं 4 गेले, इथं राहिले 2. म्हणजे 225 रुपयाचं काय करते सुनंदाबाई प्रॉफिट कमावती. प्रॉफिट सुनंदाबाई. मग इथे लास्टमध्ये असं लिहायचं सुनंदाबाई मेक ₹225 रुपीज प्रॉफिट. एवढा प्रॉफिट काढते ती. 1 लिटर काय एवढं घेते, एवढं पैशाचं दूध घेते, त्याचं दही करते आणि एवढे पैसे कमावती. चौथा क्वेश्चन आहे, द जिजामाता वुमन सेविंग ग्रुप बॉट रॉ मटेरियल्स वर्थ ₹15,000 फॉर मेकिंग चकलीज.
they sold the chaklis for rupees 22,050. How much profit did the WSG makes? म्हणजे वुमन्स सेविंग ग्रुप, WSचा SGचा अर्थ आहे ओके तसे वुमन सेविंग ग्रुप्स म्हणजे काय आहे हो ग्रुप आहे ना जिचा आता वुमन सेविंग म्हणजे ते मंडळ नसतं का बायांचे मंडळ असतं त्यांचं ते ग्रुप असतो केलेला तिथे एकत्र बाया येतात आणि काही पण काम करतात म्हणजे ते बचत गट चालवतात वेगळे वेगळे पदार्थ तयार करतात ते मार्केटमध्ये विकतात. मग यांचं काय आहे ह्या काय करतात चकली बनवतात चकली पण त्यांना चकली बनवण्यासाठी ना म्हणजे एका काय असं त्यांचे ते पॅकेटसाठी एवढा खर्च येतो 15,000 आणि ते 22,000 रुपये 50 रुपयाला ते पॅकेट चकली बनवून म्हणजे चकलीचं कच्चं काम त्यांना ती डाळ बीळ आणायला 15,000 रुपये लागतात आणि ते 22,000 रुपयाला ते करून विकतात. तर मग त्यांना किती प्रॉफिट होतो ते सांगायचे. त्यांची WSGची काय आहे कॉस्ट प्राईज आहे एवढी 15,000 रुपये आणि त्यांची सेलिंग प्राईज रुपीज 22,050 म्हणजे एवढी. तर मग त्याला प्रॉफिट होतोय ना त्यांना मग सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईज. सेलिंग प्राईस किती त्यांची सेलिंग प्राईज आहे 22,050 मायनस 50,000 म्हणजे इथं करायचं आपण नंतर 22,050 वजा 15,000 ह्यांची वजाबाकी करायची. इथं 0 इथं 5 अशी 5 इथं 0 2 5 जातात का नाही जात तर 22 मधनं 15 गेले किती राहतात खाली 7 राहतात म्हणजे किती बाया किती मिळवते तर 7,050 रुपये काढतात प्रॉफिट 7050. WSG लास्टमध्ये असल्याचं WSG मेक प्रॉफिट रुपीज 7050 म्हणजे एवढा प्रॉफिट काय करतात त्या WSG वाल्या महिला मिळवतात. दिवसभर काम करतात बऱ्याच असतात मग त्याला वाटून किती पैसे येतात बरं येते 400-500 रुपये येते. 5वा क्वेश्चन आहे प्रमोद बॉट 100 बंचेस ऑफ मेथी फेनुग्रीक म्हणजे काय तर मेथीची भाजी ग्रीन फॉर रुपीज 400 इन अ सडन डाउनपोर 30 ऑफ द बंचेस ऑन हिज हँडकास्ट गोट स्पॉइल्ड म्हणजे काय तर खराब होणे स्पॉइल्ड होणे म्हणजे काय तर खराब होणं. ही सोल्ड द रेस्ट ॲट द रेट ऑफ पर रुपीज 5 bunch. Did he make a profit or incur a loss? How much? म्हणजे प्रमोद नावाचा एक काय माणूस आहे तो काय करतो 100 जोड्या घेतो मेथीच्या भाजीच्या आणि त्या 100 जोड्यांची किंमत किती आहे 400 रुपये 400 रुपये किंमत आहे बरं का. म्हणजे एक भाजीची जोडी तो किती रुपयाला घेतो असं बरं 4 रुपयाला घेतो तर काय करतो तो त्याच्यातनं 30 जोड्या का होत्यात त्याच्या 100 जोड्यामधनं त्याच्या 30 जोड्या का होत्यात खराब होत्यात म्हणजे स्पॉइल होत्यात आणि तो काय करतो नंतर एक भाजीची जोडी काय करतो 5 रुपयाला विकतो आणि मग त्याला असं केल्यानंतर नफा होतो का तोटा होतो ते आपल्याला सांगायचं. मग इथं काय करायचं प्रमोद बॉट 100 बंचेस म्हणजे तो एवढे बंचेस घेतो आणि त्याच्यातले किती बंचेस खराब होतात 30 बंचेस म्हणजे काय तर जुडी बंच म्हणजे त्या सगळ्या काड्यांचं एकत्र करून भांडलेलं जुडी बंचेस 30 बंचेस आर स्पॉइल्ड इथंचे शब्द SPOILD असं नाही म्हणायचं की मला इंग्लिश येत नाही की मला इथे समजत नाही इथले शब्द असतात ते इथलेच बघून लिहायचे असतात कडून मनाने नसतात लिहायचे. मग आता काय करायचं आपण 100 मधनं आपण 30 वजा करायचे मग किती राहिले 70 राहिले म्हणजे आता त्याच्याकडे फक्त किती
he have only 70 bunches. आणि त्याच्याकडे किती राहिले? 70 बंचेस राहिले. हा, तर मग तो काय करतो? 70 आहे. हा, एक भाजी किती रुपयाला विकतो? 5 रुपयाला. मग आपण काय करायचं? ही 70 × 5 करायचं, म्हणजे 7 35 आणि त्याला 0, म्हणजे 7 35 आणि 7 हे 0 राहिलं होतं तर आपण 0 पण घेतला, म्हणजे किती? 350 रुपयाला तो काय करतो? 70 जोड्या काय करतोय? तो विकतोय. मग आपण असं लिहू, ही सेल 70 bunches फॉर ₹350, म्हणजे 350, म्हणजे 350 रुपयाला तो विकतोय. आणि त्यांनी 100 घेतले होते 400 रुपयाला. आणि मग आता त्याला काय होतं? लॉस होतो नाही तर. मग इथं असं लिहायचं, लॉस इज इक्वल टू, लॉस होतो ना, मग त्याची काय आहे? त्याची कॉस्ट प्राईस आहे CP - SP. CP त्याचा किती आहे? 400 रुपयाला. इथंच आहे, म्हणजे त्यांनी 400 रुपयाला घेतलं होतं का नाही ते सगळं 100 जोड्या विकत, पण त्याला 350 रुपयालाच त्याचे झाले ना, म्हणजे ते खराब झाले 30 जोड्या, म्हणून असं झालं. मग 400 - 350, मग ह्याचं काय करायचं? वजाबाकी करायची. 400 - 350 उरतात 50, म्हणजे इथं लॉस कितीचा झाला? त्याला 50 रुपयाचा लॉस झाला. म्हणजे आपल्याला लास्टमध्ये उत्तर लिहायचं, प्रमोद हॅज बीन ₹50 लॉस झाला, म्हणजे त्याला काय नफा झाला का? नाही झाला, तर त्याला उगाच लॉस झाला. तर मग हे एवढं उत्तर आहे क्वेश्चन 5व्याचं. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. एवढंच आहे, म्हणजे त्याच्याकडं काय होतं? 100 जोड्या तो घेतो, पण त्यातले 30 खराब होतात, म्हणून आपण 100मधनं 30 तर फेकून देतो ना, मग 70च राहतात आणि ते 5 रुपयाला विकतो. मग 70 × 5 केल्यानंतर 350 उत्तर येतो. आणि ते 400 रुपये देऊन 100 जोड्या घेतो, पण 350 रुपयेच त्याचे होतात, म्हणजे काय होतं? 50 रुपयाचा त्याचा लॉस होतो. क्वेश्चन 6, Sharad bought 1 quintal of onion for ₹2000, म्हणजे 1 क्विंटल म्हणजे 1000 किलो. शरद नावाचा माणूस 2000 रुपयासाठी 1 क्विंटल कांदे घेतो, म्हणजे 100 किलो कांदे 2000 रुपयाला घेतो. लेटर ही सोल्ड म्हणजे काय? तर तो विकतो. एवढे बॉट म्हणजे काय? तर तो विकत घेतो, आणि सोल्ड म्हणजे काय? तर तो विकतो. देम ऑल ॲट द रेट ऑफ 18 रुपये पर kg. डिड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस आणि हाऊ मच? म्हणजे तो काय करतोय? 18 रुपये किलोनंतर ते कांदे बाजारात नेऊन विकतोय, मग त्याला काय होतं? प्रॉफिट होतो की लॉस? म्हणजे याचा अर्थ काय? तर तो काय करतोय? ही बाय 1 क्विंटल 100 kg ऑनियन फॉर ₹2000, म्हणजे 100 kg म्हणजे 1 क्विंटलचा अर्थ असतो 100 किलो. एवढ्या पैशाला तो विकत घेतो. आणि मग काय करतो? ही सेल 1 kg फॉर 18 रुपयाला तो काय करतो? 1 किलो कांदे विकतोय. म्हणजे याचा अर्थ काय होतो? 100 × 18 करायचं, तर उत्तर किती येतं? 18 × 18 आणि 1800 रुपयेच, म्हणजे 100 किलो कांद्यांचे त्याला किती पैसे होतात? 1800 रुपये होतात. आणि तो 2000 रुपयाला तो काय करतोय? कांदे विकत घेतोय. म्हणजे त्याची सेलिंग प्राईस किती आली? सेलिंग प्राईज, त्याची सेलिंग प्राईज आली ₹1800 म्हणजे 1800. मग त्याला काय होतं? इथं लॉस होतं. लॉसचं सूत्र काय असतं? त्याचं सेलिंग प्राईज SP - CP. म्हणजे इथं काय करायचं? SP किती आहे? 2000 रुपये. एवढ्या पैशाला काय करतोय? सॉरी, इथे 1800 रुपये घ्यायचं आधी. 1800 रुपये म्हणजे सेलिंग प्राईज, म्हणजे तो विकतोय. आणि कॉस्ट प्राईज म्हणजे काय? तर त्यांनी एवढ्या पैशाला ते घेतलेलं आहे.
आता 2000मधनं आपण 1800 वजा केले तर आपल्याला किती राहतात खाली? 200 रुपये राहतात. याची वजाबाकी तुम्ही करून बघा. खाली आपल्याला फक्त 200 रुपये राहतात आणि म्हणजे याचा लॉस झालेला आहे. शरद हॅज लॉस ₹200 म्हणजे त्याला 200 रुपयाचं काय होतंय तर लॉस होतोय. एवढंच उत्तर होतं या क्वेश्चनचं. हा क्वेश्चन पण संपलेला आहे. 7 क्वेश्चन आहे. कांताबाई बॉट 25 sarees फ्रॉम अ होलसेल मर्चंट फॉर ₹10,000 म्हणजे कांताबाई नावाची एक बाई 25 साड्या घेते 10,000 रुपयाला. बॉट करते म्हणजे काय तर ती स्वतः विक्री करते. आणि सोल्ड करणे म्हणजे काय तर ती सेल करते म्हणजे ती विकते बाहेर नेऊन तिच्या दुकानात असं तिथं. देम ऑल ॲट ₹460 each म्हणजे 460 रुपयाला ती एक काय करते साडी विकती. हाऊ मच प्रॉफिट डिड कांताबाई गेट हिज दिस ट्रान्झॅक्शन म्हणजे ती प्रॉफिट करते. त्यांनी डायरेक्ट किती सांगितलं पण ती किती प्रॉफिट करते ते सांगायचं आपल्याला. म्हणजे इथे लिहायचं कांताबाई इथं काय आहे? कांताबाई बॉट 25 sarees फॉर ₹10,000 म्हणजे 10,000 आणि ती एक साडी किती रुपयाला विकती? शी आहे ना ती. ही माणसांसाठी ही वापरला जातो आणि बायांसाठी शी वापरला जातो म्हणजे फिमेलसाठी शी सेल इच फॉर 460 म्हणजे ती एक साडी किती रुपयाला विकती? 460 रुपयाला. म्हणजे 25 साड्यांची किंमत आपण काढायची असेल तर काय करायचं? 25 गुणुले 460 करायचं. 25 गुणुले 460 केल्यानंतर आपल्याला काय होते? एक व्हॅल्यू भेटन. म्हणजे आता इथं गुणाकार करू आपण 25 त्याचा 5006 म्हणजे 30 हाताला 1 4 1 4 0 8 4 ते 12 4 4 16 4 5 20 21 22 23 006 1 7 7 12 हाताला 1 4 0 8 आणि 1 9 याची करायची बेरीज 0 5 अशी 5 9 10 11 म्हणजे किती? 11,000 रुपये. तिचे किती पैसे होतात? 11,500 रुपये होतात. शी सेल ऑल किती? 11,500 म्हणजे ती काय करते? 25 साड्या, एक साडी एवढ्या रुपयाला 460 रुपयाला विकती. तर मग 25 साड्या किती रुपयाच्या होत्या ते काढण्यासाठी आपण यांचा गुणाकार केला तर ते 11,500 रुपये होतात. आणि तिची ॲक्च्युअलमध्ये किंमत किती ती एवढी. तर तिला काय होतंय? प्रॉफिट होतंय ना. प्रॉफिट होते तिला. PROFIT. प्रॉफिटचं काय असतं? ती किती रुपयाला तिची कॉस्ट प्राईस किती आहे? तिची खरेदीची किंमत किती आहे आणि तिच्या विक्रीची किंमत किती आहे? म्हणजे तिची कॉस्ट प्राईस एवढी आहे आणि तिची सेलिंग प्राईस एवढी आहे. कॉस्ट प्राईस किती? तिचे 1,000 रुपये. बॉट असताना जे बॉट म्हणलं जातं ती असते कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदीची किंमत आणि सोल्ड म्हणजे असतं ते विक्रीची किंमत. म्हणजे काय करायचं आपल्याला? याची वजाबाकी करायची. 11,500 म्हणजे आपल्याला इथं 10,000 त्याच्यातनं वजा गेले तर इथं खाली उत्तर इथं आपल्याला प्रॉफिट ₹1,500 रुपये राहतात. याचं 11,500 मधनं तुम्ही 1,000 ते 10,000 वजा केलं तर मग 1,500 एवढं उत्तर राहतं. मग कांताबाई गेट लास्टमध्ये यायचं कांताबाई मेक प्रॉफिट. मेक म्हणजे काय तर ती बनवते एवढं प्रॉफिट तयार करते ₹1,500. संपलं. एवढंच उत्तर होतं. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. नसेल संपलं तर परत बघा. एकदम सोपा क्वेश्चन होता आणि हा प्रॅक्टिस सेट पण संपलेला आहे.
पुढचा प्रॅक्टिस सेट पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.